मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईनवर ब्लॉक। कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। मेगा ब्लॉकमुळे एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द। डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा 30 डिसेंबर रोजी बंद राहणार। खंबाळपाडामधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। सकाळी 9 ते रात्री 9 असा एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार, पालिका प्रशासनाची माहिती। मुंबईच्या वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढ। हवेची गुणवत्ता खालावली असून अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर। परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ। मुंबईमध्ये मेट्रोसह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार। MMRDAच्या प्रकल्पांसाठी 803 कोटी रुपये मंजूर। मुंबई महानगरामध्ये 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार। शिल्पा शेट्टीचे डीप फेक छायाचित्र धक्कादायक। संबंधित संकेतस्थळावरून फोटो तत्काळ हटवा। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। डीप फेक प्रतिमा प्रसारित होत असल्याचा दावा करून शिल्पा शेट्टी हिने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। JSW ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांना दिलासा। जिंदाल यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार। सज्जन जिंदाल यांच्या विरोधात बलात्कारासह धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती। मुंबईमध्ये 31ला धिंगाणा घाला तर हॅपी न्यू इयर कोठडीमध्ये होणार। 31 आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं गस्त वाढवली। गोरेगाव खंडणी प्रकरणामध्ये मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल। एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून 2 महिलांना अटक। मुंबई पालिकेनं 8000 बॅनर हटवले। जाहिरातींसाठी सार्वजनिक मालकीच्या जागांचा अधिक वापर। लवकरच कारवाईला अधिक वेग येणार। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी बारामती बसस्थानकाची पाहणी केली। तर बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित। या भागातील AQI 372 वर पोहोचला। हवा आरोग्याला धोकादायक बनल्याचं परिसर संस्थेच्या पाहणीमध्ये स्पष्ट। पुण्यातील गांजवे चौकामध्ये अपघात। बसमधील काही प्रवासी जखमी। कार चालकानं अचानक रस्त्यामध्ये वाहन थांबवल्याने एक बस दुसऱ्या बसवर आदळली। अपघातानंतर कार चालकाला मारहाण। चारित्र्याचा संशय आणि मूल होत नसल्याच्या कारणातून पत्नीची गळा आवळून हत्या। पुण्याच्या फुरसुंगी परिसरामधली घटना। हत्या करत पती स्वतःहून हडपसर पोलीस ठाण्यामध्ये हजर। पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्याच्या पोलिसांच्या सूचना। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहरामध्ये पुढचे 5 दिवस नाकाबंदी। राज्यातील शाळांची संच मान्यता। आता 20 ऑक्टोबरपर्यंत डायस प्लस प्रणालीवर नोंद असलेले विद्यार्थी विचारामध्ये घेऊन संच मान्यता होणार। आधार वैध विद्यार्थ्यांची संख्या विचारामध्ये घेतली जाणार, शिक्षण विभागाची माहिती। म्हाडा पुणे मंडळाची रखडलेली सोडत लवकरच निघणार। निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद। पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आधी तांत्रिक कारणांमुळे आणि आता आचारसंहितेमुळे रखडलेली आहे। पुणे महापालिकेसाठी भाजपकडून बहुतांश माजी नगरसेवकांना पुन्हा संधी। फडणवीसांनी उमेदवारी कायम ठेवण्याच्या सूचना दिल्यानं नाराज असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारीची संधी।